नमस्कार मित्रांनो, आजचा जे व्हिडिओ आपल्याला माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ नाही तर हा एक गंभीर विषय म्हणून हा व्हिडिओ आहे। कारण की भारताची जी पर्वतरांग आहे ही खूप जुन्या वर्षापूर्वीची आहे आणि ही पर्वतरांग ही आपल्या एका कागदावर वाचत आहे आणि कोर्टाने आता नवीन नियम काढलेला आहे, म्हणजे की जे 100 मीटर पेक्षा उंच आहे त्यांना पर्वत मानले जाणार नाही आणि जे 100 मीटर आहे त्यांनाच पर्वत मानले जाईल। आता एक प्रश्न असा निर्माण होतो की हे जे नियम काढलेले आहे कोर्टाने ते आपल्या संरक्षणासाठी आहे की नाशासाठी, आणि हे जे अरवली पर्वत 100 मीटर पेक्षा हे काय सत्य आहे हे आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ जे आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। अरवली पर्वतरांग म्हणजेच की जगातील सर्वात प्राचीन मानली जाणारी आणि त्यानंतर 3 ते 4 अब्ज वर्ष जे आहे या अरवली पर्वतरांगेला झालेले आहे। दिल्ली ते गुजरात पर्यंत ही पसरलेली पर्वतरांग आहे। ही पर्वतरांग म्हणजे राजस्थानची जीवन रेषा आणि थार वाळवंटाची नैसर्गिक भिंत। अरवली पर्वतरांग जर नसती तर राजस्थानचे संपूर्ण वाळवंट झाले असते, पावसाळ्याचे पाणी आडले नसते, शेती संपूर्ण नष्ट झाली असती, भूजल पातळी जी आहे संपूर्ण संपली असती। अरवली हवामान संतुलित ठेवते, पाणी जमिनीत मुरवते आणि धुळीचे वादळे रोखते। या सर्वात मोठा अपडेट काय आणि कोर्टाचे नियम काय आहे? ज्या टेकड्या जमिनीपासून 100 मीटर उंच आहे त्यांना किंवा त्यांच्यापेक्षा थोड्या जास्त असल्या त्यांनाच अरवली पर्वत मानले जाईल। 100 मीटर पेक्षा उंचीचे असणारे डोंगरे, त्यानंतर टेकड्या व दगडी उतार जे आहे यांना गणले जाणार नाही। कोर्टाचा नियम असल्यामुळे तिथे कायदेशीरपणे खाणकाम करू शकतो आणि याच नियमामुळे सर्वात मोठा धोका आहे। आणि आधीच जे आहे अरवली पर्वतामध्ये बेकायदेशीरपणे खाणकाम चालते, त्यानंतर रात्री जे आहे यामध्ये सुद्धा काम चालू असते आणि बऱ्याच जे टेकडे आहे हे गायब झालेले आहे। असे अनेक प्रकरण जे आहे घडलेले आहे। आता नवीन नियमामुळे जे आहे अनेक भाग जे आहे कायद्या बाहेर जातील आणि त्यानंतर खानमाफियासाठी हे खूप चांगल्या प्रकारचं होणार आहे। म्हणजेच की त्यांना तर कोणत्याही आपल्या देशाची तर पर्वा नसते, त्यांना म्हणजे फक्त 2 नंबरचा पैसा कसा कमवायचा आणि जनतेला कसं लुटायचं हेच असते, म्हणून त्यांना हे कोणत्याही प्रकारचं कळेल नाही। म्हणजे हे कोर्टाने जे नियम दिलेले आहे हे खरंच चुकीचे आहे। आता यामध्ये जे आहे कोणी थेट नाव घेणार नाही, कारण की जनतेला पण माहित आहे की यांचं जर आपण थेट नाव घेतलं तर आपण म्हणजे यांना आपण हे विचारणं खूप चुकीचं आहे। भारतात असे प्रश्न जे आपण जर विचारले तर आपल्यावरच येते आणि आपल्याला जे आहे म्हणजे आपल्यावर कायदेशीर गुन्हे दाखल होतात, हे तुम्हाला सर्वांना माहित आहे। परंतु मित्रांनो, यांना जे आहे आपण थेट जे प्रश्न विचारले पाहिजेत, जे की म्हणजे यांना परवानगी कोण देते, यांच्यावर जर केस लागली तर हे अटक का होत नाहीत, असे अनेक सारे प्रश्न आपण जनतेने विचारायला पाहिजेत। तेव्हा कुठे असे जे आहे अनेक प्रकारचे 2 नंबरचे कामं जे आहे थांबले जातील। आता यामध्ये जे आहे बऱ्याचशा राजकारणाचा हात आहे, परंतु कोण राजकारणी दोषी आहे हे आपल्याला म्हणता येत नाही आणि प्रत्येक राजकारणी हे दोषी नसतात। परंतु यामध्ये जे आपल्याला एक गोष्ट दडून येते, जे हे राजकारणी असतात काही जण याच्यात स्वतःच्या फायद्यासाठी निसर्ग गहाण ठेवतात आणि हेच जे आहे संपूर्ण सत्य आहे। जनतेसाठी त्यांना कोणत्याही प्रकारची काळजी नसते आणि जनतेची पर्वा न करतात ते निसर्गांना सुद्धा बर्बाद करतात आणि जनतेला सुद्धा म्हणजे खूप त्रास देतात। सर्वात महत्वाचं सांगायचं झालं मित्रांनो, तर यामध्ये मी कोणत्या राजकारणाला दोषी तर ठरवून झालो, परंतु आपल्याला जर तुम्हाला निसर्गाची काळजी असेल तर तुम्ही हे व्हिडिओ समजून घेसाल। परंतु कसं माहित आहे का, दिल्लीचं प्रदूषण हे वाढतं प्रदूषण हे बरंच अरवली पर्वताने यामध्ये वाटा आहे। या अरवली पर्वताचा खूप मोठा वाटा असल्यामुळे दिल्लीचं जे प्रदूषण आहे यामध्ये थांबलेलं आहे। आणि तुम्हाला माहित आहे की जे आहे दिल्लीचं प्रदूषण आता वाढण्याचे परिणाम म्हणजे अनेक सारे जंगलतोड सुद्धा झालेले आहे, हे तर वेगळा विषय आहे। परंतु त्यामध्ये अनेक सारे म्हणजे राजस्थान हे सुद्धा येते आणि राजस्थानचे धुळीचे जे कण आहे हे अरवली पर्वतामुळे हे थांबल्या जातात आणि हे तुम्हाला पण माहित आहे। परंतु यामध्ये जे आहे एक महत्वाचा विषय म्हणजे राजकारण्याने आजपर्यंत जनतेला तर लुटलं, परंतु तुम्ही निसर्गाला सुद्धा छेडखानी करत आहे। यामध्ये सर्वात जास्त जे त्रास आहे हे सामान्य जनतेला भोगावा लागतो आणि तुम्ही हे कधीही समजून घेत नाही। यामध्ये उपाय म्हणजे आपल्याला कोर्टाचा जे नियम दिलेला आहे ते कायदा आपल्याला वापस घ्यावा लागेल, म्हणजेच की जनतेला जे आहे आवाज एकजूट उठवणं लागेल। तेव्हा कुठे आपल्याला हे सर्व म्हणजे अरवली पर्वतात जे काय आपल्याला फायदे मिळत आहे ते आपल्याला मिळायसाठी आपल्याला हे आवाज उठावाच लागेल आणि तेव्हा कुठे सरकार राजकारण जे आहे यामध्ये दडणार नाही आणि अनेक प्रकारचे यामध्ये कायदे लावणं लागेल, जसं की अरवली पर्वताला जे आहे राष्ट्रीय प्रकारचा दर्जा द्यावा लागेल आणि त्यानंतर त्यावर म्हणजे कठोर प्रकारे कायदे लावले पाहिजे। जे कोणी खाणकाम करेल किंवा 2 नंबरचे जे आहे अनेक प्रकारचे काम करेल यांना बेकायदेशीर जे आहे पकडलं पाहिजे आणि अनेक सारे जेव्हा कडक प्रकारे कायदे लावेल तेव्हा कुठे असे नैसर्गिक प्रकारचे जे पर्वत थांबल्या जातील आणि याच ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी जे आहे अशा प्रकारचे आपण जनतेने एकजूट आवाज उठवला पाहिजे।
बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आता चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद मित्रांनो.